आणि जेव्हा मी दिसलो तेव्हा घरचे तर खूप खुश झाले. त्यापेक्षा जास्त माझे आजी आजोबा त्यांना पण आवडतं बघायला. सो ते इमोशनल झाले होते तेव्हा. खरंच भारी वाटलं की खूप म्हणजे माझी मम्मी कधी नाही ना ओरडत नाही आणि पहिल्यांदा आहे ना रडली ना मला खरंच वाटलं की माझी मम्मी रडली आणि तिला बरं वाटलं मी असं करतोय. मम्मी म्हणले असं करत राहा आणि काय पण झालं तरी आमची तुला कधीच असं तुला अडवणार नाही की बाबा नको जाऊस. माझे पप्पा पण ॲक्टरच आहे, पण बघा घरात एक दुसरं ॲक्टर असलं की ते नाही का दुसऱ्याला सांगतात की तू नाहीच चांगलं करत, नाहीच चांगलं करत असं आहे. मित्रमैत्रीण आहेत ना ती आपल्यापासून वेगवेगळी होणार, मग कधी कोण भेटेल का नाही ह्याची पण टेन्शन असतं. पण शेवटचं वर्ष म्हणलं ना खूप भीतीदायक असतं नाही का. 10वीचं वर्ष झालं की आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ह्याचे सगळं विचार करायचे आहेत आपल्याला. डोंगरातली मुलं कशी जातात शाळेत 10वीला, त्यांचं मग शाळेत जाताना जे रस्ते असतात खड्डे खुड्डे नाही का, सरळ रस्ता नसतो जायला, असं जागा भेटतं. हे आम्ही दोघं खूप खोड्या करतो. तर आम्ही हे ओमन मी श्रेयस म्हणून नाही करत, तर कॅरेक्टर हे मधुकर मी किरण त्या अर्थाने आम्ही चेष्टांची मस्करी चालू असते. नाहीतर तुम्ही माणसाला रिअलमधून जातात तसं मधुकर नाही किरण आहे किरण मधुकर. मैं ये मानता हूँ कि इट्स नॉट अबाउट मराठी और हिंदी और एनी लैंग्वेज. अगर हम रीजनल को फोकस करें, रीजनल के कल्चर्स को बिलीव करें और आप राइट कंटेंट जज कर सकते हैं तो ये एक बेट लिया जा सकता है. हाँ, बहुत ही बड़ा यूट्यूब चैनल क्यों ना बन जाए, इफ वी कैन नॉट गिव यू द राइट कंटेंट, अंडरस्टैंड द ऑडियंस पल्स सबसे ज़रूरी है. सौरीन दत्ता, अभिजित हे कॅरेक्टर प्ले करणारा अथर्व अधाटे, मधुकर हे कॅरेक्टर प्ले करणारा ओम पानसकर, विकास हे कॅरेक्टर प्ले करणारा रुद्र इनामदार, किरण हे कॅरेक्टर प्ले करणारा श्रेयस कटके, रेश्मा हे कॅरेक्टर प्ले करणारी संयोगिता चौधरी, केवडा व्यक्तिरेखा साकारणारी दृष्टी दनाने, सागर ही व्यक्तिरेखा साकारणारा सत्यजित होमकर आणि दाद्या हे कॅरेक्टर प्ले करणारा विनीत पवार, जो या सिरीजचा कास्टिंग डायरेक्टर पण आहे. तुम्हा सगळ्यांचं मठाच्या कार्यालयात स्वागत. मी आमचे निवासी संपादक समीर कर्वे सरांना विनंती करते की तुम्हाला बाप्पाची मूर्ती देऊन तुमचं स्वागत करावं. आमच्या पेपरच्या मास्टर त्यावरती पण हा गणपती आहे. प्रेक्षकांच्या जसं तुमची सिरीज पूर्ण लक्षात आहे तसं प्रेक्षकांच्या तुमच्या चाहत्यांच्या तुम्ही कोणते कोणती भूमिका प्ले करताय ते सगळं लक्षात आहे. मग ते अभ्या असू दे केवढा असू दे सगळे कॅरेक्टर ते फार लोकप्रिय झालेले आहेत. तर तुम्हा सगळ्यांना आपापली भूमिका कशी गवसत गेली हे आम्हाला जरा सांगा. खरं तर म्हणजे 8वीला असं म्हणजे पहिल्यांदा मी जेव्हा माझा डायलॉग वाचला तेव्हा मला असं वाटलेलं की मी हे असेन सेवियर ऑफ द ग्रुप, पण मग नंतर कळलं की असा असा रोल आहे. मग त्याच्यात हळूहळू गुंतत गेलो, कळलं कसे व्हेरिएशन्स आहेत. मग ते व्हेरिएशन्स घ्यायला स्पेशली नितीन पवार सरांनी शिकवलं हे सगळं. त्यांनी म्हणजे व्हेरिएशन्स घ्यायला शिकवलं. जे जे चुकतंय ते सगळं त्यांनी चुका काढल्या नाहीत, पण ज्या चुका होत्या ना त्या त्यांनी म्हणजे करायच्या कशा नाहीत, म्हणजे त्यांनी त्याच्यावर हे दिलं एक. हां, खरं तर मला जेव्हा कळालं की मी अभिजित हे पात्र करतोय, खरं तर मी खूप खुश होतो. कारण मला असं माहिती होतं की हे कॅरेक्टर असं आहे की जे लीड आहे आणि त्याच्यावरती पण थोडीफार स्टोरी असं कळालं मला. आणि नंतर मला समजलं की मग
म्हणजे मी पूर्ण स्टोरी वाचली, नंतर आम्हाला रिहर्सल वगैरे चालू झाली तेव्हा पण एक भीती वाटायला लागली, कारण हे कॅरेक्टर असं आहे आणि त्याला डायलॉग किती येते, खूप मोठे मोठे डायलॉग आहेत. पण काय नाही, ते करता करता होऊन गेलं. आणि मग हे पात्र असं आहे की ते खूप इनोसंट आहे, म्हणजे वर्गातलं एक हुशार आहे. नंतर म्हणजे ते खेड्यापाड्यातून येतात आणि शाळा शिकतात. त्यांच्या गावातल्या डोंगरावरची मुलं असल्यामुळे कोणाचीच परिस्थिती नसते की शाळा शिकावी. मग ते करणारी शाळेत जाण्यासाठी जी धडपड, किंवा मग त्याचा भाऊ असतो दाद्या, मग तो त्याला काय सपोर्ट करतो किंवा काय गोष्टी सांगतो, हे सगळं दाखवलं आहे. आणि असंही पात्र आहे अभ्या. हो, खरा पण अथर्व इनोसंटच आहे असं बोलायला गेलं. दाद्या म्हणजे प्रदीप हे कॅरेक्टर जे आहे ना, जेव्हा कास्टिंग झालं तेव्हा लेखक दिग्दर्शक नितीन पवार सरांचा जेव्हा फोन आला होता तेव्हा सरांनी एका वाक्यात सांगितलं की दाद्या कॅरेक्टर काय, की विनीत मी जे त्या वयामध्ये जगलो, माझा जो समजूतदारपणा वगैरे होता तर तो तुझ्यामध्ये मला दिसतोय आणि मग तुला ते करायचं आहे. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं ॲक्टिंग करताना किंवा काय, आपण 2 प्रकार असतात, एक तर ॲक्टरला ते आवडतंय का, स्वतःला कितपत ते पटतंय, किंवा दिग्दर्शकाला काय पाहिजे. पण माझं हे होतं की दिग्दर्शकाचा भूतकाळ जो होता तो त्यांना दिसतोय का, की म्हणजे खरंच त्यावेळेचे नितीन सर त्यांना दिसत आहेत का, तो जो म्हणजे जो समजूतदारपणा होता, जो काय म्हणतो कौटुंबिक नितीन जो होता तो सरांना दिसतोय का. त्यामुळे हे मोठं टास्क होतं. पण प्रत्येक सीन झाल्यानंतर जेव्हा सर म्हणतात ना छान आहे ना, आठवलं मला ते सगळं, तेव्हा वाटतं की बाबा कुठंतरी एक आपण पाऊल चढलं आहे. आणि कॅरेक्टरबद्दल जर म्हणायचं जर झालं तर मुळात विनीत पण म्हणजे मी स्वतःसुद्धा थोडं कौटुंबिक किंवा काही इमोशनल आहे मी घरातल्यांच्या बाबतीत, हे कॅरेक्टरसुद्धा तसंच आहे. त्यामुळे ते जेव्हा सगळं हे होतं ना त्या खूप छान वाटतं. म्हणजे अगदी सेटवर जरी असलो 10-10, 15-15 दिवस तरी अजिबात असं वाटत नाही की घरापासून लांब आहे किंवा काय, असं वाटतं नेहमी कुटुंबासोबतच आहे. खरं तर केवढा हे पात्र निभवायला मला थोडंसं अवघड गेलं, कारण ही माझी पहिलीच वेबसिरीज आहे आणि मला फारसं काही येत नव्हतं. म्हणजे त्या कॅरेक्टर अवघड जायचं. मग नितीन सरांनी सांगितलं की कसं करायचं, काय व्हेरिएशन्स घ्यायचे किंवा काय सगळं ते. मग पहिला दिवस होता आमचा आणि मग सगळं म्हणजे स्टार्टिंग टू सगळं म्हणजे काय करायचं, ते लाजते कशी, ती अभ्यासोबत कशी बोलेल, रेश्मासोबत, सगळ्यांसोबत कशी बोलेल, ते सगळं सांगितलं नितीन सरांनी. आणि ते कॅरेक्टर खूप गोड आहे, असं गोंडस आहे, ती खूप इनोसंट आहे आणि खूप मस्त आहे ते. तो रेश्मा हे कॅरेक्टर खरं तर खूप साधं आहे, प्रेमळ आहे, इमोशन्स आहेत तिच्यामध्ये, खूप डेप्थ आहे. तर मला आधी हे कॅरेक्टर करताना खूप अवघड गेलं, कारण हे कॅरेक्टर जितकं दिसतं सोपं तितकं नाही आहे. कारण की तिचे इमोशन्स इतके आहेत ना तिच्यामध्ये, लाईक अभ्यासाठी किंवा कुणासाठी, ती सगळ्यांसाठी खूप सपोर्टिव्ह आहे. त्याच्यामुळे आधी मला हे कॅरेक्टर करताना थोडंसं अवघड गेलं. पण नंतर जसं हे कॅरेक्टर वाढत गेलं, ह्याची मला डेप्थ कळाली, इमोशन्स कळाले, व्हेरिएशन्स कळाले, तसं मला हे आवडत गेलं कॅरेक्टर, मी जगत गेले, एवढंच सांगेन. खरं तर मधु कॅरेक्टर आहे ना खूप अवकळ आहे. म्हणजे कुठली बी गोष्ट करायच्या दे ना, कुठलाच विचार न करता लगेच पुढं जाणार, काय बी असू द्या, मग भांडणं असू द्या किंवा कुणाला बी मारायचं असू द्या, तिथं लगेच पुढं जाणार. आणि कधी कधी आहे ना मधुकरच्या मनात आहे ना खूप इमोशनल आहे, कारण घरची त्याला परिस्थिती माहीत आहे, परत पप्पा वगैरे सगळे घरची परिस्थिती माहीत आहे. त्यामुळं पण ते कधी दाखवत नाही. कधी कधी एवढं वाटतं की म्हणजे आब्याचं जरी केवढ्यावर जरी प्रेम असलं तर मला बी कुठेतरी खरं वाटतंय, तर मग मी पण विचारायला जातो, पण माझं व्यस्त होतं. मग त्यामुळं कुठली पण गोष्ट करताना मी कधीच विचार करत नाही. मधुकर कॅरेक्टर खूप कॉमेडी आहे आणि सगळ्यांना हसवणार आहे. किरण हे कॅरेक्टर तसं माझ्या रिअल लाईफमध्ये बी तसंच आहे सेम, कारण की श्रेयश आणि किरण हे एकसारखेच आहे. किरण असं दाखवलं की जे 4 कट्टर मित्र असतात ना त्यातला मी एक मित्र आहे आणि आम्ही 4 कट्टर आहे, ते आब्या, हे मधुकर, मी आणि अविकास. तर त्यात माझं असं आहे की कुठला मित्र आम्ही 4घांच्यात त्याची कुठले आता शाळा म्हणल्यावर कांड तर होत राहतात प्रत्येकाचे, तर प्रत्येक अडचणीत जायचं असं आहे नाही का. प्रत्येकाला सांभाळून घेतो मी, कोण किती नाही. आता ते आब्या आहे तो केवढ्याच्या मागं असतो, पण त्याला थोडंफार मदत करायची. परत हे मधुकर कुठलं जा, परत कुणाला काही बोल गावात उंडगेगत करायचं, मग त्याला सांभाळून घेणं, परत जरासं करायला लागतंय, असं आहे क्रियर. विकास हे कॅरेक्टर म्हणजे सगळ्यात जे 4 मित्र आहेत म्हणजे अभ्या,
मधुकर, किरण आणि मी विकास. सगळ्यांमध्ये लहान आहे, म्हणजे सगळ्यात लहान, उंचीला लहान, वागणुकीत जरासं त्याचं असं खेळीमेळीचं. आणि झालं प्रत्येक सगळे आपल्या चेष्टे मस्करत असतात. मग मला काय झालं की माझ्यावर चेष्टा करणार, पण मलाही वाटत नाही, कारण सगळे शेवटी मित्रच आहेत. आम्ही सगळे एकाच गावाचे, एकाच शाळेचे, त्यामुळे काही नाही वाटत, मित्रच आहेत. आम्ही खेड्यापाड्यात जाऊन शाळा शिकणारी मुलं सगळी असं दाखवले की मग शाळेत काय झालं, अभ्यासात केवढ्यावर प्रेम असलं तरी आम्ही काय झालं त्याच्याबरोबर आहे, बाबा तू जा पुढं. मधुकरचं काय झालं, मारायचंय चला, मी काय नाही, कुठं बी चला, मी पुढं आहे, मी सोबतीला, पण मी काय करणार नाही असं. मला पुढचा प्रश्न विनीतला विचारायचा आहे की ही सगळी पात्र तुला सापडली कुठे, तू हा गोतावळा कसा जमा केलास? ओके, तर जेव्हा फायनल झालं, स्क्रिप्ट वगैरे फायनल झाली, कॅरेक्टर लिस्ट तयार झाली, तेव्हा नितीन सरांच्या डोक्यामध्ये साधारण तयार होतं, म्हणजे रेश्मा सरांच्या डोक्यामध्ये होतं की सई करेल, ओम तयार होता की ओम मधुकरचं कॅरेक्टर छान करू शकतो, कारण यांनी आधी सरांसोबत काम केलं होतं. पण मग मेजर कास्टिंगला प्रॉब्लेम कुठं आला, आभ्याच्या कास्टिंगला प्रॉब्लेम आला, सत्यजितच्या कास्टिंगला प्रॉब्लेम आला, अजून किरण रुद्रच्या कास्टिंगला प्रॉब्लेम आला. पण ते कास्टिंग करताना इतकी मजा येत होती, कारण काय होतं की आपण जेव्हा मोठ्या लोकांसाठी कास्टिंग बघत असतो किंवा काय, तर ते सगळं असं एकदम काय म्हणतो आपण त्याला, एक शब्द आहे खूप सुंदर, म्हणजे कॅमेऱ्याच्या एका लाईनमध्ये राहून म्हणजे असं ह्या मुलांचे जेव्हा कास्टिंग यायची किंवा ह्यांचे सोडून पण बाकीच्यांचे, त्यातला जो निरागसपणा होता ना तो बघून फ्रेश वाटायचा. म्हणजे बाकीच्यांच्या जेव्हा आपण कास्टिंग बघतो किंवा काय, तर ते नको वाटतं बघायला, आम्ही पळवत बघतो, पण ह्या मुलांमधलं जे निरागसता होती ना, अगदी अल्लडपणा, तर ते बघून खूप मजा यायची. ह्या सगळ्यांचं कास्टिंग करताना गंमत सांगतो, म्हणजे मी नेहमी सांगतो, सत्यजितच्या भावाचं कास्टिंग झालं होतं खरं तर ऑनलाईन ऑडिशनमध्ये. नितीन सरांनी जेव्हा भेटायला बोलवलं तेव्हा हा पण तिथं आला, यांनी पहिल्यांदा दिला आणि सिलेक्ट हा झाला. आव्याचं कास्टिंग सगळ्यात उशिरा झालं, कारण तसं कॅरेक्टरच मिळत नव्हतं, खूप बघितलं. म्हणजे जवळजवळ 7-8 जे शॉर्टलिस्ट केले होते त्यातले पण कुठले नाही हे झाले. मग अगदी शेवटच्या 4 दिवसांमध्ये आव्या झाला आहे. आणि खरंच ह्या मुलांनी म्हणजे कास्टिंग या मुलांचं झालं, पण त्यानंतर जेव्हा ते म्हणजे फ्लोमध्ये आले त्या कॅरेक्टर सगळ्या, त्यानंतर त्यांनी खरंच खूप सुंदर केलं. म्हणजे त्यावेळेच्या जर आपण ऑडिशन बघितल्या आणि आत्ताचं जर त्यांचं काम बघितलं ना, तर कुणाला विश्वासच बसणार नाही की ते या कास्टिंगवरून त्यांचं सिलेक्शन. यांनी खरंच खूप या मुलांनी स्वतःवरती काम केले कॅरेक्टरसाठी. पुढचा प्रश्न सगळ्यांसाठी आहे. तुम्हाला तुमच्यामधलंच एखादं पात्र निवडण्याची मुभा दिली असती तर तुम्ही कोणतं पात्र निवडलं असतं आणि का? मी सांगते पहिलं. मी खरं तर रेश्माचं कॅरेक्टर केलं असतं, कारण ती खूप म्हणजे मैत्री तिच्याकडून शिकायला हवी. ती खूप सुंदर ॲक्टिंग करते आणि खूप मस्त करते ती, आणि तिचं कॅरेक्टर पण खूप सुंदर आहे. तुम्ही बघितलं तर प्रेमात पडेल तिच्या. मी सांगते, मी मधुकरचं कॅरेक्टर केलं असतं, कारण की मी आत्तापर्यंत ज्या वेबसिरीज केल्या, जे कामं केलेत, ते माझं असं साधं प्रेमळ एकदम शांत कॅरेक्टर आहे. पण ह्याचं कसं एकदम मस्तीखोर आहे, तर मला ते सुद्धा ट्राय करायचं काहीतरी नवीन, म्हणून मी मधुकरचं कॅरेक्टर केलं असतं. मला दाद्याचं पात्र करायला आवडलं असतं, कारण म्हणजे जसा तो लोकांना विचार देतो किंवा त्याच्या लहान भावाला समजावून सांगतो, किंवा त्यांनी जो अनुभव घेतला त्यातून तो सांगतो की काय चुकीचं काय बरोबर, किंवा प्रेम काय आहे, चूक आहे की बरोबर. मग मला ते सांगायला आवडलं असतं जर मी याचा लहान, म्हणजे तो माझा लहान भाऊ असता तर. असं मी खरं तर आहे ना, मी मधुकरचंच कॅरेक्टर जरी बी मला कुठलं बी भेटलं ना, तर मी मधुकरच चॉईस करणार, कारण मला आहे ना कॉमेडी करायला खूप आवडते. आणि मी प्रत्येक सीन करताना आहे ना, म्हणजे समजा गुरं जरी घेऊन जायचं असलं ना, म्हणजे गुरं घेऊन जायचा सीन जरी असला ना, तर मला खऱ्या आयुष्यात पण वाटतं की मी गुरं घेऊनच आलो आहे, आणि खरंच पूर्ण आहे ना मनापासून करायला वाटतं आणि खूप भारी वाटतं नाही का. जे आपण खऱ्या आयुष्यात केलं आहे तेच पुन्हा आपण सिरीजमध्ये करतो आहे. प्रत्येक सीन करताना खरंच खूप भारी वाटतं नाही का. मी मधुकरचंच पात्र निवडलं असतं, कारण ॲक्च्युली म्हणजे मधुकर हे पात्रच असं आहे ना की जो खूप मस्ती करतो, पण सिरियस टाईमला सिरियसली मदत करतो सगळ्यांची, मैत्री निभवतो. म्हणजे त्यानं ज्या लेवलची मैत्री निभवतो ना तो, त्या लेवलची मैत्री खऱ्या आयुष्यात असली ना तर मग दुसरं काहीही नको असं आहे. हे माझं नशीबच की मला किरणसारखं कॅरेक्टर साकारायला भेटलं, म्हणून मी किरणच सांगेल. आणि की
मित्रच असा आहे ना की प्रत्येकाच्या अडचणीत उभा राहणार आहे, त्यामुळं किरणच, काही झालं तरी किरण. मी दादाचं पात्र करीन, कारण विकास असं आहे की विकासही तत्वज्ञान देतो म्हणजे या चौघांना की नाही बाबा असं कर, नाही अरे असं कर, हे बरोबर आहे. आणि दादाही त्यासाठी तो आभारी त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी चांगलं सांगतो, त्यामुळे मी दादाचं कॅरेक्टर करीन. घ्या दाद्याचं कॅरेक्टर, दाद्याचं काम घालवा. प्रदीप कॅरेक्टर तर खूप सुंदरच आहे. मला कॅरेक्टर जर करायला आवडलं असतं ना, दोन बाजू आहेत. एक कांबळे सरांचं मला कॅरेक्टर खूप करायला आवडलं असतं. ओंकार सरांनी इतकं तर मी सुंदर करू शकलो नसतो, पण मी त्यांच्या इथपर्यंत पोचायचा तरी प्रयत्न केला असता. आणि जर तुम्ही म्हणाला की का आवडलं असतं किंवा काय, तर दाद्या आणि कांबळे सर ही दोघं आहेत ना, ते सिरीजमधून सुद्धा जे आत्ताचे जी रिअल कंडिशन चालू आहे त्याच्याबद्दल भरपूर बोलत आहेत. म्हणजे सत्य परिस्थिती असू द्यात, जातीपातीचं राजकारण असू द्यात, किंवा शाळेत मुलांकडे कसं दुर्लक्ष होतं, या सगळ्या गोष्टींबद्दल कांबळे सर खूप सुंदर पद्धतीने बोलतात. म्हणजे जेवढ्या सुंदर पद्धतीने लिहिलं जातं ना, त्याच्या दुपटीने सर म्हणजे ओंकार खूप सुंदर काम करतात. त्यामुळे मला कांबळे सरांचं आवडलं असतं. आणि दुसरं जर मला जर असं म्हणाले असते ना की तू एक निवड ह्यातलं कुठलं, तर मग मी मधुकरवरती डोळा ठेवला असता. मला ते जे अल्लर कॅरेक्टर आहे ना ते फ्री आहे. एकदा तुमचं पाठांतर झालं ना की त्यामध्ये अडकून नाही राहायचं. तुम्ही जेवढ्या हालचाली कराल, जेवढे तुम्ही ॲडिशनल घ्याल, त्याच्यामध्ये खूप खेळायला आवडेल. त्यामुळे मी मधुकर किंवा कांबळे सर हे पात्र निवडलं असतं. सॉरी सर, आपके पास जब ये 8वीं की स्क्रिप्ट आई तभी आपके पास वो स्क्रिप्ट में आपको स्टोरी में स्क्रिप्ट में क्या यूएसपी पॉइंट मतलब यूएसपी दिखाई दिए जो आपने डिसाइड किया कि ये सीरीज आनी चाहिए? सो 8वीं जब फर्स्ट टाइम हमारे पास नितिन लेके आया, सो आइडियली नितिन ने अराउंड 10-12 एपिसोड्स ऑलरेडी उसने शूट कर लिया था. और इन जनरल कैजुअल डिस्कशन हमारा चल रहा था, हमारे क्रिएटिव टीम और हमारा. उसने हमें ट्रेलर दिखाया, वेरी रॉ ट्रेलर था. द फर्स्ट थिंग हमने और हमारा टीम ने जब ट्रेलर देखा, हमने डिसाइड किया कि इफ़ वी हैव टू डू एनी ओरिजिनल शोज़ यूट्यूब पे, ये हमारा पहला शो होना चाहिए. डेफिनेटली हमने नितिन को थोड़ा कन्विंस किया कि हमें ये बहुत पसंद आया. द फर्स्ट थिंग अबाउट द एंटायर 8वीं, बिकॉज दावी इज़ अ कंटिन्यूएशन ऑफ 8वीं है. 8वीं के सबसे यूएसपी अगर है ना, इसका सिंप्लिसिटी है. बाकी एवरी कैरेक्टर्स लाइक दे आर बियॉन्ड ए गुड एक्टर्स. लाइक जैसे जैसे लोग देखेंगे उनको अनबिलीवेबल द वे दे हैव एनेक्टेड एवरी कैरेक्टर्स. बट सबसे स्ट्रॉन्गेस्ट पॉइंट है उसका सिंप्लिसिटी, उसका रूटेडनेस. ये बहुत डिफ़िकल्ट होता है कोई भी स्टोरी, बिकॉज हम लोग देखते हैं, हम लोग बड़े बड़े प्लेटफॉर्म को देखते हैं, कंटेंट लेके आना, बिगेस्ट ऑफ द स्टार्स को देखते हैं, बट राइटिंग पे शायद फोकस लोगों का उतना नहीं रहता है, कहीं ना कहीं वो भटक जाता है. 8वीं एंड 10वीं का सबसे स्ट्रॉन्ग पॉइंट है उसके राइटिंग. द वे नितिन हैज़ रिटन एवरीथिंग, उसका एवरी सीन का एसेंस उसने मेंटेन किया है. सो दैट इज़ द बिगेस्ट यूएसपी ऑफ 8वीं एंड 10वीं. सेकेंडली, ये सिर्फ लव स्टोरी हमने काफ़ी बात किया, बट बहुत सटल वे पे बहुत नीचे लव स्टोरी रहता है. बिकॉज हम हर कोई उस स्टेज से गुजरे हैं, कहीं ना कहीं हमें इन्फैचुएशंस या एक प्यार या लाइकिंग होता ही है क्लास 8, 9, 10 में. बट उसको अंडरलाइन करके जो सोशल मैसेजेस है, जो इश्यूज़ है, वो जो हाईलाइट किया इंटीरियर रूटेड महाराष्ट्र का, और इतने सुंदर तरीके से उसको हाईलाइट किया एंड गिविंग ए सोल्यूशन टू इट एंड ऑफ द डे. उसमें ऐसा नहीं कि वी आर नॉट ब्लेमिंग एनीबडी, बट वी आर हाईलाइटिंग कि ये सिचुएशंस है. एक सिंपल गांव की कहानी है, 2-3 किलोमीटर चल के उन लोग पढ़ाई के लिए आ रहे हैं. देयर इज़ ए कास्ट के थोड़े बात था, थोड़े ऊपर के थोड़े नीचे, बट हाउ दे एडजस्ट विद टाइम, दैट्स द स्टोरी ऑफ 8वीं एंड नाउ वे कमिंग टू 10वीं. बहुत सारे इंटरेस्टिंग पॉइंट शायद हम आगे बात करेंगे, एंड आई एम सुपर कॉन्फिडेंट कि द वे नितिन इज़ राइटिंग इट, ही विल डू फैंटास्टिक. एंड डायरेक्शन की तो बात करने की ज़रूरत ही नहीं, बच्चों लोगों ने बोला है. आई थिंक लेस देन 50% जो नितिन के स्टूडेंट हैं, बिकॉज दे आर ऑल फ्रॉम थिएटर बैकग्राउंड. द वे ही हैज़ ग्रूम्ड, हेड्स ऑफ टू नितिन, बिकॉज बहुत डिफ़िकल्ट होता है बच्चों को लेके. एंड इफ़ यू सी द कैरेक्टर्स, हर कैरेक्टर्स में जैसे रेशमा मेरे लिए सबसे ज़्यादा डेप्थ है. एक बहुत बड़ा मैच्योर एक्टर्स इस तरह का रोल निभा सकता है. सो शायद
बहुत सारे बच्चों को पता ही नहीं कि वो क्या कर रहे. सो दैट्स द क्रेडिट ऑफ डायरेक्टर्स कि उसने मैजिक करवा लिया उन लोग से. सो दैट्स ऑल अबाउट धावी. एंड जब पिछले इतने दिन से हम लोग बॉम्बे में आए हैं, द काइंड ऑफ लव वी आर गेटिंग फ्रॉम एवरीबडी इट्स गिविंग अस लॉट ऑफ कॉन्फिडेंस एज ए क्रिएटर, एज ए इट्समचा. हम इस तरह का स्टोरीज़ को लेके आना चाहते हैं. हमने बहुत डिफरेंट स्टोरीज देखा है, बट धावी जैसे कहानी शायद हम और भी ढूंढ रहे हैं. इफ़ यू गेट इट. या सगळ्यांना तुमच्या घरच्यांनी स्क्रीनवर पाहिलं 8वी 10वी मध्ये, तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? दादा खरं तर सांगायला गेलं तर माझी मम्मी म्हणजे शी इज लाईक, तिनं पहिलं तर माझ्या चुका काढल्या. म्हणजे हे होणारच होतं, कारण मला माहीत होतं की मी माझ्या त्यावेळेसच्या ॲक्टिंगमध्ये एवढा हे नव्हतो, परफेक्ट नव्हतो. पण त्यावेळेची ॲक्टिंग आणि आत्ताची ॲक्टिंग म्हणजे खूप डिफरन्स जाणवतो मला पण, आणि म्हणजे इवन सगळ्यांना पण. घरातल्यांची प्रतिक्रिया तर म्हणजे पप्पा तर खुश झालेले, पण मम्मी थोडीशी हे झालेली. मग त्याच्यानंतर काय नाही, मी मम्मीला मग कन्व्हिन्स केलं की बाबा मी करतो स्वतःत इम्प्रूव्हमेंट. मग मम्मीनं मला शिकवलं कसं कसं काय कसं. लाईक मागच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी नवरस प्रॅक्टिस करायचो, त्यामुळं आत्ता जरा डिफरन्स जाणवतो. खरं तर 8वी म्हणजे माझी पहिली सिरीज होती, आणि माझं लहानपणापासून स्वप्न होतं की स्क्रीनवरती दिसायचं किंवा असं ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं, हे करायचं. आणि घरच्यांना हे अवघड वाटत होतं खूप. आणि अशीच एकदा मी ऑडिशन दिली, एकदा सिलेक्ट झालो, आणि नंतर मग घरचे वाट बघत होते की कधी मुलगा आपला दिसतोय टी व्हीवरती किंवा फोन्सवरती, यूट्यूबवरती. आणि जेव्हा मी दिसलो तेव्हा घरचे तर खूप खुश झाले. त्यापेक्षा जास्त माझे आजी आजोबा, त्यांना पण आवडतं बघायला. सो ते इमोशनल झाले होते तेव्हा. मग हाच एक असा सीन होता की घरचे खुश झालेले तेव्हा. घरातले बघतात वगैरे सिरीज, पण असं कधी डायरेक्ट बोलणं होत नाही की आवडला का आजचा भाग किंवा काय. पण एकदा आईची कमेंट आली होती एका एपिसोडला कुठल्या तरी, आणि आईने अगदी 2 ओळीत लिहिलं होतं की प्रत्येक घरामध्ये असा भाऊ आणि असा मुलगा असावा. तर तिथं मला वाटलं की प्रदीप पण जिंकला आणि विनीत पण जिंकला. इथं मम्मी पप्पांना तर माहीत होतं मी ॲक्टिंग करते, पण मेन म्हणजे माझी आजी खूप खुश झाली, कारण तिने पहिल्यांदा मला फोनवरती बघितलेलं, यूट्यूबवरती बघितलेलं, म्हणून ती खूप खुश झाली. आणि तिला आमच्या सिरीजमधले माझ्यापेक्षा मधुकरचं कॅरेक्टर खूप जास्त आवडतं. सो माझं म्हटलं तर खरं तर 2 वर्षापूर्वी माझी ॲक्टिंग बघितलं तर मला एवढं काही जमत नव्हतं, आणि आत्ताची बघितली तर मी स्वतः सांगते की हां मी कुठेतरी काहीतरी करते आहे. त्याचा रिझन माझे पप्पा आणि नितीन सर, कारण की आम्ही शूटला जरी गेलो तरी शूटच्या आधी 3 दिवस आमचं वर्कशॉप असतं, आणि तेव्हा सर जे आम्हाला शूटच्या वेळी सांगू शकत नाहीत की व्हेरिएशन दे किंवा हे ते आम्हाला सर तेव्हा सांगतात. सो तिथे आमचं करेक्शन होतं. घरी असतानासुद्धा पप्पा मला नेहमी सांगतात, जर मी बसले असेल तर सही आरशात बघून एक्सप्रेशनची प्रॅक्टिस कर किंवा व्हेरिएशन काढ. सो त्याच्यामुळे जी माझी इम्प्रूव्ह झालं आहे माझ्या ॲक्टिंगमध्ये ते सर आणि पप्पांमुळे झालं आहे. त्याच्यामुळे पप्पा खूप खुश आहेत की मी करते काहीतरी चांगलं, घरचे सगळेच. खरं तर आहे ना, माझ्या घरच्यांचा सपोर्ट मला पहिल्यापासून आहे, आणि कधीच मला घरच्यांनी कुठल्या बी शूटला जाताना ना कधीच अडवलं नाही. आणि माझ्या घरच्यांनी ना, मी माझे प्रोजेक्ट झाले तर घरचे पाहिजे, पण घरचे हायचे वगैरे. पण मी आता 8वीमध्ये आहे ना एपिसोड केलेला, ती माझ्या फी भरायला पैसे नसते ते, तर कांबळे सर मला पहिल्यांदा ओरडते ते, तर तुझं असलं चालणार नाही, तुला काही पण करून भरायला लागेल फी. तर मग मी म्हणतो बरं चालतंय. मग परत नंतर कांबळे सर मला स्टाफ रूममध्ये घेऊन बोलवते ते, मग त्यांनी मला फी भरायला देते ते. तर तेव्हा आहे ना खरं माझी मम्मी रडलेली. मला इतकं भारी वाटलं ना, नाही मम्मीला बघून खरंच भारी वाटलं की खूप, म्हणजे माझी मम्मी कधी आहे ना ओरडत नाही, आणि पहिल्यांदा आहे ना रडली ना, मला खरंच वाईट वाटलं की माझी मम्मी रडली, आणि तिला बरं वाटलं मी असं करतोय. मम्मी म्हणले असं करत राहा, आणि
काय पण झालं तरी आमची तुला कधीच असं तुला अडवणार नाही की बाबा नको जाऊस, अभ्यास कर. आणि ह्या 10वीमध्ये आहे ना मला खरं तर ओम म्हणून आहे ना, मी 10वी कधीच गेलो नाही. मी 1-2 महिने जास्त करून शाळेत गेलेलो होतो. आणि या 10वीमुळं आहे ना मला मधुकरमुळं मला जेवढं 10वीत कसं जगायचं आहे ना ते मधुकरमुळं मिळालं. खरंच थँक्यू. माझ्या घरच्यांना मम्मीला आनंद झाला होता, भावाला, पण पप्पांना नव्हता झाला, की कारण की माझे पप्पा पण ॲक्टरच आहे. पण बघा घरात एक दुसरं ॲक्टर असलं की ते नाही का दुसऱ्याला सांगतात की तू नाहीच चांगलं करत, नाहीच चांगलं करत असं आहे. कारण की मनातून त्यांना खूप भारी वाटत असेल, पण सांगता की नाहीच सांगतात, कारण तर मी अजून चांगलं काम करावं म्हणून. हे मला कळलंय, पण आता तरी पप्पा चाललंय नाहीच म्हणतात किती चांगलं केलं तरी असं. पण बाकी सर्वांना खूप आवडतं माझं कॅरेक्टर नाही का, सगळीच आवडतात. ॲक्टिंग खूप. माझ्या घरच्यांना प्रचंड अभिमान झाला होता की आपलं पोरगं असं स्क्रीनवर दिसतंय. मम्मी म्हणजे आई बाबा असं प्रचंड कौतुक करायची की छान करतोय. पण माझी आजी आहे ना ती म्हणायची नाही, चांगला करतोय, जिथं चूक, तुझे शब्द स्पष्ट कळत नाही आहेत, काहीच कळत नाही तू काय बोलतोयस. मग म्हणायचं एक्सप्रेशनचं जाऊ दे, तुझे शब्द कळ, शब्दावर खेळ आहे. तर मग असं सांगितलं, पण त्यांना पण भारी वाटायचं की आपलं पोरगं दिसतंय, तू दिसतोयस, फक्त अजून चांगलं कर असं मला सगळे म्हणतात. तर थँक्यू. तुम्हाला सगळ्यांच्या बोलण्यात एका व्यक्तीचा रेफरन्स येतो, तो म्हणजे कांबळे सर. कांबळे सर सिरीजमध्ये दाखवल्याप्रमाणे तुमच्या सगळ्यांचा आधारस्तंभ असतात. तर त्यांनी जी स्क्रीनवर ऑन स्क्रीन जी तुम्हाला शिकवण दिली आहे ती तुमच्या खऱ्या आयुष्यात कायम लक्षात राहील अशी कोणती शिकवण आहे? कांबळे सरांनी असं सांगितलं होतं की मित्राबाबत सांगितलं होतं की सख्खा मित्र कोण, जो चुकीच्या वेळी मदत करतो तो नाही, तर जो चुकीच्या वेळी बरोबर सांगून म्हणतो की हे नाही, हे करणंच तुझ्या म्हणजे बरोबरच नाही, ते तू हे करू नकोस, चुकीच्या वेळेस बरोबर मार्गदर्शन करतो ना, तोच खरा मित्र. ही कांबळे सरांनी ही गोष्ट सांगितलेली जेव्हा अभिजितने काहीतरी मॅटर केलेला असतो आणि तेव्हा मी आणि माझी मैत्रीण त्याच्याशी बोलत नाही, या कुणाशीच बोलत नाही, तेव्हा ते बोलतात की मग काय फरक राहिला तुमच्यामध्ये आणि जे आत्ता त्याला भेटले तिथले मित्र, कारण की आम्ही त्याच्यासोबत लहानपणापासून आहे, जर तुम्हीच त्याची साथ सोडली त्यासोबत राहणार कोण. त्याच्यामुळे ते कायम लक्षात राहील की ठीक आहे तो चुकला ना, आपण समजावून सांगू, पण अचानक अशी साथ नाही सोडायची. कांबळे सरांपेक्षा मी म्हणेन की ओमकार कर्वे ज्यांनी भूमिका कांबळे सरांची साकारली ना, ओमकार खरंच खूप चांगला माणूससुद्धा आहे. म्हणजे तो आर्टिस्ट तर ग्रेट आहेच, पण तो इतका हे ना, तो कधीच असं नाही की मी बाहेर जास्त काम केले किंवा मी ह्या सगळ्या मुलांपेक्षा मोठा आहे तर मी यांच्यासोबत कसं हे करू. आता मी या सगळ्या मुलांचं सांगतो, ओमकार प्रत्येक सीनच्या आधी तो एकतर कुणाशी बोलत नाही, तो पूर्ण एका बाजूला क्वारंटाईन झाल्यासारखा, आणि तो तोंडामध्ये पेन आडवा पकडतो आणि तो कंटिन्यू त्याचे डायलॉग घेत असतो. तर आम्ही बघायचो त्याला की अरे काय करतो ओमकार. मग त्याला एकदा विचारलं ह्या सगळ्या मुलांनी की सर का तुम्ही हे करता, त्यांनी सांगितलं की मग फंबल होत नाही किंवा काय. आणि तेव्हापासून ही सगळी मुलं आहेत ना, मी बघतो ना, त्यांना माहिती आहे पुढचा सीन कोणता आहे, यांचं या सीनमधलं सगळं कव्हर झालं ना, ही मुलं खरंच तोंडामध्ये पेन तसा अडकून डायलॉग घेतात. ओमकारकडून खरंच शिकण्यासारखं खूप आहे. म्हणजे जेव्हा ओमकार आम्ही पण बोलत असतो, म्हणजे कॅरेक्टर म्हणून नाही, विनीत ओमकार जेव्हा बोलत असतो किंवा प्रतीक वगैरे असतो आम्ही, त्याकडून खरंच खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. किंवा तो डायलॉगमध्ये सुद्धा इतका जीव ओततो ना, म्हणजे जसं लहान मुलांचं आपण नुसतं म्हणजे जन्माला घालणं हे नाही आहे, तर त्यांचं संगोपन करणं, त्यांना वाढवणं, त्यांच्यावर संस्कार करणं, तो खरंच त्याच्या प्रत्येक वाक्यावरती इतके सुंदर संस्कार करतो ना, ते खरंच त्याकडून शिकण्यासारखा गुण आहे त्याकडे. तुमच्यापैकी अनेकांच्या आयुष्यात 10वीचा टप्पा पार झाला असेल, तर आपल्या सिरीजमध्ये दाखवल्याप्रमाणे तो आता शेवटचा दिवस येणार आहे, तर त्याचं दुःख, आपले मित्रमैत्रिणी विखुरले जाणार आहेत, मुळात म्हणजे परीक्षेचं टेन्शन, हे सगळं तुमच्या खऱ्या आयुष्यातल्या तुमच्या त्या भावना कशा होत्या तुम्ही 10वीत असताना? खरं तर माझी 10वी लॉकडाऊनमध्ये गेली, त्यामुळे 10वी काय झालीच नाही, मी फक्त एक्झामला गेलो होतो. पण मला आत्ता खरा आनंद होतोय की सिरीजच्या मार्गाने का होईना पण मला 10वी जगता येते, आणि 10वीचा जो मी खऱ्या आयुष्यामध्ये आनंद नाही घेतला तो मला सिरीजमध्ये घेता येतोय, त्यामुळे आनंद होतोय.
माझ्या खऱ्या आयुष्यात मी आत्ता 8वीला आहे, पण म्हणजे एक असं वाटतं की 2 वर्ष पुढचं शिकायला भेटतंय, काय काय होईल पुढं जाऊन आपल्यासोबत. म्हणजे ऑल ओव्हर चेंजेस होतात अंगात, ते त्यांना डिफेंड कसं करायचं हे लेखनातून कळतंय. म्हणजे आता काही डायलॉग्स जे आहेत ना ते म्हणजे कोड्यात बोलल्यासारखे आहेत, मग ते कळतात. आणि आता मी पण 8वीत गेलो, मग माझ्यात पण हे झालेत आणि कळायला लागलंय भरपूर काय काय. खरं तर खूप भारी वाटतंय, कारण की 10वी हे वर्ष सगळ्यांच्या लक्षात राहण्यासारखं असतं, कारण तिथे भेटलेले मित्र किंवा केलेली मस्ती ती कायम लक्षात राहते. तर ते आम्हाला पुन्हा जगायला मिळते आमच्या सिरीजच्या माध्यमातून, त्याच्यामुळे खूप म्हणजे खूपच भारी वाटतंय. 10वीचं वर्ष शेवट नाही मी आत्ता 11वीला आहे, तो 12वीला होता त्याच्यामुळं तो आला नाही. खरं तर आहे ना 10वीचं वर्ष म्हटलं की शेवटचं वर्ष. मला ते पेपरचं नाही का अभ्यासाचं कशाचं टेन्शन नाही, फक्त जी मित्रमैत्रीण आहेत ना ती आपल्यापासून वेगवेगळी होणार, मग कधी कोण भेटेल का नाही ह्याची पण टेन्शन असतं. पण शेवटचं वर्ष म्हणलं ना खूप भीतीदायक असतं नाही का. 10वीचं वर्ष झालं की आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ह्याचं सगळं विचार करायचे आहेत आपल्याला. परत सगळी मित्र जाणार, परत कोण आता माझ्यासारखं राहील तर कोण ह्याच्यासारखं ह्यो मुंबईला जाईल असं होईल. पण मला अभ्यासाचं टेन्शन नाही, फक्त ही सगळी एकत्र राहिली पाहिजे एवढंच. 10वीचं असं आहे की मी आत्ता 12वीला आहे, पण 10वी दिली तेव्हा मी काय एवढं एन्जॉय पण एवढा नाही. तो आत्ता मी केला नाही, तो आत्ता 10वीला करतो एन्जॉय, खूप भारी वाटतंय. पण कसं होतं की नाही का तेव्हा मी 10वीला असं हे होतो आपला काय म्हणतात सरळ शाळेत जायचो, काय दुसरं कुठानं नव्हतं काय नाही. पण ह्या 10वीत आहे ना असं आहे ना हे एक खेड्यातून जागायला भेटतं नाही का, खूप भारी. डोंगरातली मुलं कशी जातात शाळेत 10वीला, त्यानंतर मग शाळेत जाताना जे रस्ते असतात खड्डे नाही का, सरळ रस्ता नसतो जायला, असं जागायला भेटतंय. आणि रिअल लाईफमध्ये काय सरळ गेलो आणि आलोय असं झालं. पण आता 10वी जगतो ते खूप भारी आहे. मी तर आता 8वीतच आहे, मला 2 वर्ष पुढचं जगायला मिळते. म्हणजे आता मग असं मी आता शहरातलं आहे त्यामुळे खेड्यातलं जीवन कसं असतं, मग खेड्यातलं 10वीचं जीवन मी जगतोय की असं जाणार, मग कुठानं हे करा मदत करा खेळा मजा मस्ती. आणि आता मग 10वी आता माझ्या रिअल लाईफमध्ये 10वी माझी होईल 2 वर्षांनी, त्यात असं खरं नाहीच जगायला मिळणार मला, कोण नाही मित्र, सगळे आपल्या आपल्या दुनियेत. मग इथं जे जगायला मिळते ना ते मन भरून जगतोय, खूप भारी वाटतंय. आतापर्यंत आपण सगळ्यांनी तुमच्या कॅरेक्टरबद्दल बोललो, पण आता थोडं मला ऑफ स्क्रीनच्या गमती जमती सांगा. तेव्हा मॉनिटर कोण असतो, दाद्या बनून कोण दादागिरी करत असतो? ऑफ स्क्रीन म्हणायला गेलं तर सगळे त्यांच्या कॅरेक्टरची इम्प्रूव्हमेंट करत असतात की काय करायचं, फंबल पडायला नाही पाहिजे वगैरे वगैरे. असं मस्ती करायला म्हटलं तर फक्त ओम आणि कटके, आता ते त्यांनाच विचारा. म्हणजे रिहर्सल वगैरे आमची झाली ना तर संध्याकाळी आम्ही पाठांतर करत बसतो. भाऊ उद्या आपण काय करून स्क्रिप्ट मध्ये बघायचंच नाही, पण काय नाही काय होतं आम्ही रात्री पूर्णपणे पाठांतर करतो. आणि होतं आम्ही कधी झालं ना पाठांतर तर मी सईला दाखवतो बोलून, सई म्हणते हा झालेला आहे. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही रिहर्सलला बसलो की सगळं डायलॉगच ध्यानात. आता हे कॅमेऱ्यासाठी झालं, आता खरं काय खोड्या काढतो, कोणाकोणाच्या खोड्या काढतो ते सांग. खरं तर म्हणजे खोड्या सगळ्यांच्याच मी काढतो. मला म्हणजे खोड्या म्हणजे काय नाही, फक्त सगळ्यांची मस्ती करायला मला आवडते. आणि सगळी पोरं सगळी चांगली येते आणि कोण असं भांडत नाही वगैरे. जरी भांडणं झाली ना लगेच जीवाला जीव देणारे पण आहेत सगळे आमच्या. आणि खरं तर जास्त करून आमची दोघांची जोडी लय भारी आहे. काय तरी होऊ द्या आम्ही दोघं संख्येत असतो. म्हणजे कसं आहे ती बोलली ना की आम्ही दोघं नाही का खूप खोड्या करतो, तर आम्ही शिव ओमन मिश्रेश म्हणून नाही करत, तर कॅरेक्टर शिव मधुसूदन मी किरण त्या अर्थाने आम्ही चेष्टांची मस्करी चालू असते. आणि तर तुम्ही म्हणताल की रिअल मधून जातात तसं नाही. आणि किरण तुला काय सांगायचं? नुकतीच तुम्ही छाया कदम यांची आज ते आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेलं नाव आहे.
छायाताईंकडनं नेमका काय गप्पा टप्पा झाल्या, त्यांनी काय मार्गदर्शन केलं ते जरा शेअर करा. त्यांनी त्यांचा खरं तर पूर्ण आम्हाला प्रवास सांगितला की, आणि मेन म्हणजे दादाने त्यांना एक प्रश्न विचारलेला की वर्कशॉप म्हणजे गरजेचं आहे का, तर त्यांनी जे आम्हाला व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलं की वर्कशॉप ही पहिली पायरी असते आपली, त्यातून आपल्याला डिसिप्लिन कळतं. सो त्यांनी आम्हाला सगळं सांगितलं, त्यांची फर्स्ट मूवी किंवा त्यांनी केलेलं काम, त्यांचे अनुभव. त्याच्यामुळे आम्हालासुद्धा आता पुढे काम करताना खूप मजा येणार आहे. त्यांनी खरं तर म्हणजे त्यांनी मार्गदर्शन पण केलं आणि आम्ही मस्ती पण तेवढीच केली त्यांच्यासोबत. तिथं आम्ही जेवलो वगैरे, पण मग त्यांनी त्यांच्या सेटवरच्या गमती जमती सांगितल्या की एकदा त्यांना त्यांना असिस्टंट म्हणून घेतलेलं त्यांना तिथं, आणि तिथे एक कॅरेक्टर होतं, ते कास्टिंग झालेलं त्याचं, पण मग ऐन टायमाला ते कॅरेक्टर आलंच नाही. मग त्यांना त्यावेळी लगेच तिथं कास्ट केलं अशी त्यांनी सांगितलं. खरं तर आहे ना, मला त्यांचं एक वाक्य खूप म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील. त्यांनी सांगितलं की आम्हाला कुठलं बी काम असू द्या, भले छोटं जरी पात्र असलं ना तर ते मी पूर्ण मनापासून करणार. म्हणजे भले लीड नसू द्या, छोटं का होईना, ते कॅरेक्टर मी मनापासून करणार, पूर्णपणे मी 100% देणार. मला हे आवडलं आणि खरंच प्रत्येकाला वाटत असेल की आम्ही बाबा कुठलं बी कॅरेक्टर असू द्या, मी पूर्णपणे 100% त्या कॅरेक्टरला देणार. भले जरी चुकलो ना, नाही आपल्याला जर मजा नाही आली तर मग पुढच्याला तरी काय मजा येणार आहे, मग परत रिपीट घेऊ, पण पूर्णपणे मन लावूनच करेन. हो, म्हणजे खूप सुंदर. त्यावेळेला खरं कॅमेरा वगैरे चालू नव्हता, आमचं जेवण वगैरे चाललं. तर मी छाया मॅडमला म्हणाले की मॅडम एक माझा प्रश्न आहे जो कदाचित तुम्हाला कुणी विचारला नसेल. तुम्ही या क्षेत्रात जेव्हा आला, तुम्ही काम केलं वगैरे, आता तुमचं नाव म्हणजे नॅशनल लेवलला सगळीकडे गाजतं येते, पण या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचं गुरु कोण होतं? एक असतो ना आपला जो दिशा दाखवणारा असतो, दिशादर्शक असतो, तर तुम्हाला त्या लाईनवरती कुणी हात पकडून आणलं किंवा काय? तर मॅडमनी खूप सुंदर उत्तर दिलं. म्हणजे त्यावेळेला खरं म्हणजे प्रत्येकजणच कामात होतो, पण मॅडमांनी मी बोलत होतो. मॅडम म्हणाल्या की विनीत काय असतं की कधीच असं कोण नसतं की एक तुमचा गुरु आहे किंवा काय. तुम्ही कुठलंही काम करा, तुम्ही अगदी रस्त्याने सुद्धा चालताय, तुम्ही गाडीत बसले किंवा तुम्हाला कोण ना कोणतरी काहीतरी नेहमी सांगत असतो, तर तुम्ही ते फक्त क्लिक करा की बाबा ह्याच्याकडून काय शिकण्यासारखं काय. त्यांनी असं इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलं ना, आणि आता तेव्हापासून जेव्हा सगळ्या गोष्टी आम्ही बघतोय किंवा काय, तर खरंच कोण ना कोणतरी आपल्याला प्रत्येक गोष्ट देतच असतं, फक्त ते आपल्याकडं ते कॅपॅसिटी पाहिजे की ते फक्त कॅच करता यायला. तर मॅडमने ते खूप सुंदर उत्तर सांगितलं होतं. हेच की प्रत्येकजण आपल्याला काही ना काही शिकवत असतो, आपल्याला फक्त ते समजायला पाहिजे की आपल्याला ते घ्यायचं आहे आत्ता. कधी कधी आपण वरच्यावर फक्त बघतो. तर ते म्हणलं की मी अगदी म्हणजे एडीचं काम करायचे, तिथून आता आर्टिस्ट झाले. मी प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकले. मी स्पॉट बॉयकडून सुद्धा शिकले आणि मी डिरेक्टरकडून सुद्धा शिकले. सॉरी सर, नेक्स्ट सवाल आपके लिए. इतने सारे OTT प्लेटफॉर्म और सब में एक प्रकार की competition जी. सो ऐसे सिनारियो में यूट्यूब पे मराठी कंटेंट लेके आना, मराठी सीरीज लेके आना कितना चैलेंजिंग था? फर्स्ट 2015 से हमने ये जर्नी शुरू किया. सिंस हम महाराष्ट्र में रहते हैं और एक गैप पॉइंट दिखाई देता है बेसिकली कि कुछ ना कुछ एक गैप है. हम लोग बहुत वेस्टर्न से इन्फ्लुएंस हो जाते हैं. जो भी आप OTT के नाम बोल रहे हो, ज़्यादातर बाहर से बड़े बड़े OTT प्लेयर्स आते हैं एंड वो एक तरह का नैरेटिव या स्टोरी हमें सिखाते हैं. जैसे डिजिटल का रिवॉल्यूशन होता गया लास्ट 7-8 ईयर्स में, तो हमने ये रियलाइज़ किया कि जैसे जैसे इंटरनेट लोगों तक पहुंचने लगा, तो ऑलरेडी बड़े शहर जैसे बॉम्बे, दिल्ली ऑलरेडी हम कनेक्टेड हैं. तो नेक्स्ट ग्रोथ इज़ द Tier 2, Tier 3 सिटीज़ होता है अक्रॉस स्टेट्स, नॉट जस्ट अबाउट महाराष्ट्र, सब में होगा. तो जब लोगों तक वो पहुंचने लगेंगे तो वो लोग क्या देखना चाहेंगे? दैट्स द फर्स्ट थिंग. हर कोई अपने स्टोरी देखना चाहते हैं. आज अगर हम स्टडी भी करें, सबसे ज़्यादा पॉपुलर शोज़ अगर देखेंगे वो Tier 2 सिटीज़ के हैं जो कहानी है. करेक्ट. सो मैं ये मानता हूँ कि इट्स नॉट अबाउट मराठी और हिंदी और एनी लैंग्वेज. अगर हम रीजनल को फोकस करें,
रीजनल के कल्चर्स को बिलीव करें और आप राइट कंटेंट जज कर सकते हैं, तो ये एक बेट लिया जा सकता है. एंड दैट वाज आवर बिगेस्ट फर्स्ट एडवांटेज था कि हमने वो बेट टू डिसाइड ऑन ए रीजनल कंटेंट. The platform which is already there do the rest. And we have seen through Aatvi and Dahavi, हमने focus किया building good content, finding out the good content, putting it to the right platform, pushing it so that it reaches the maximum audience. Rest all, we have seen what has happened with Aatvi and Dahavi, and we are extremely confident कि this is how we want to go. And not just Marathi, we are now spreading across other languages also. We are in Bangla, we are in Kannada, we are going to Gujarati. And मुझे personally believe है कि that's how we want to grow. And secondly, if you see the format of Dahavi, it's not like an OTT platform कि हमने 10 episode बनाया और एक साथ 10 episode दे दिया. Day one we are very clear, though it's an on-demand platform, let's create an appointment viewership. जो बहुत मुश्किल होता है इनिशियली टू डिसाइड. जब मैंने अंकिता हम लोग बहुत डिस्कस कर रहे थे कि हाउ टू प्रोजेक्ट और पुट दिस इन फ्रंट ऑफ द ऑडियंस. सो वी आर वेरी क्लियर आफ्टर डिस्कशन दैट वी वांट टू क्रिएट एन अपॉइंटमेंट व्यूअरशिप विच इज़ वेरी लीनियर, जैसे हम टेलीविजन पे देखते हैं, वेरी लीनियर टाइम स्लॉट वाइज. सो आई सेड विल डू इट. इट्स ऑल अबाउट हैबिट फॉर्मिंग, थोड़ा कंसिस्टेंसी रखना चाहिए. एंड इन आठवीं आई थिंक मिडवे हमने रियलाइज़ किया वेन एवर वी premiere our shows on Monday and Thursday at 1:30 p.m. more than 50,000 live audience watch. So that's a huge achievement for a YouTube channel. We are still growing, we are extremely small in compared to others, but in this numbers say something. आपने अभी YouTube चैनल्स के बारे में जिक्र किया, पर वहाँ पे उस प्लेटफॉर्म पे भी बहुत कंपटीशन है. लाइक कोई कंटेंट, कोई भी रीजनल लैंग्वेज में कंटेंट एक्सेप्ट नहीं करते बड़े प्लेयर्स, तो वो YouTube लास्ट ऑप्शन इज YouTube. Correct. इसके वजह से वहाँ पे कंपटीशन बढ़ गई है. तो इस कंपटीशन की तरफ आप कैसे देखते हो और उसके लिए इस मज्जा को आप कैसे प्रिपेयर कर रहे हैं? हम हमेशा बोलते कंटेंट इज़ द किंग. पहले भी था, आज भी है. हम बहुत ही बड़ा यूट्यूब चैनल क्यों ना बन जाए, इफ़ वी कैन नॉट गिव यू द राइट कंटेंट, अंडरस्टैंड द ऑडियंस पल्स सबसे ज़रूरी है. अगर वो हम सही कर लेते हैं, बिकॉज देयर इज़ नो गारंटी कि सी नॉट जस्ट आस, हर कोई कोशिश कर रहा है. वेन एवर दे क्रिएट अ कॉन्टेंट वेदर इट्स ए सिनेमा और सीरीज और एनी थिंग, दे पुट देयर बेस्ट एफर्ट्स. कुछ कंटेंट चल जाता है, कुछ नहीं चल पाता है, शायद लोगों से वो कनेक्ट नहीं हो पाता है. करेक्ट. सो यू हैव टू कीप डूइंग इट. एंड मुझे ऐसा लगता है कि हमारे जैसे और प्लेयर्स आनी चाहिए हु इज़ पुटिंग दैट एफर्ट्स टू क्रिएट, whether it's investment or time or energy, because क्या होता है जब एक से ज़्यादा लोग आते हैं ना, that's where the growth starts. YouTube is an open platform. आज हम आप कोई भी एक content डाल सकते हैं. There are a lot of people are connecting. The way YouTube works is like that. It's very simple. बोलते हैं ना algorithm works करते हैं, तो कुछ लोग समझ नहीं, हमें भी पहले लगता था कि algorithm किस हिसाब से, वो तो एक इंसान ने एक टेक्नोलॉजी बना दिया है किसी ने, कैसे होगा. So with time we have realized कि right content reaching to the right audience, that's it. आपका इतना ही काम करना है. Rest all will fall in place. पुढचा प्रश्न सगळ्यांसाठी आहे की तुम्ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सगळेजण ऍक्टिव्ह आहात. तर आता आपण सगळे बघतोय की या सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापराने काय काय परिणाम पडतात, उमटतायत एकेकाच्या आयुष्यावर. तर तुम्ही स्वतःला काही नियम म्हणून घेतलेत का? आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात सोशल मीडिया किती महत्त्वाचं वाटतंय आजच्या पिढीला? खरं तर आत्ताच्या पिढीला बघायला गेलं ना, तर
जे इंटरनेट आहे ते खरंच घातक आहे. त्याच्यामुळे आमच्या सेफ्टीसाठी आमचे जे आहेत मॅम, अर्चना मॅम, अंकिता मॅम, ह्यांच्याकडे सुद्धा आमचे अकाउंट आहेत की काही जर चुकीचं आमच्या अकाउंटला घडत असेल ना तर ते त्यांच्या लेवलला सगळं हँडल करतात. ते आमच्यापर्यंत काहीच येऊन देत नाहीत. सो त्यांच्यामुळे आम्हाला सेफ वाटतं तिथे. जसं की सई दीदी म्हणाली, आमचे अकाउंट अंकिता मॅडम आणि अर्चना मॅडमकडे आहेत. सो काही टेन्शन नाही आणि आम्ही जास्त फोन वापरतच नाही. ऑन सेट म्हणा, ऑफ स्क्रीन म्हणा. इंस्टाग्राम नाही, यूट्यूब बघू शकतो आम्ही, कारण आमची सिरीज आहे, आम्ही सिरीज बघतो, आम्ही इम्प्रूव्ह करतो की आमचे काही चुका आहेत सीनमध्ये वगैरे. सो नाही. बेसिकली ये जो 7 है और शायद 2 और एक्सटेंड, दे आर नाउ बिकम एन एक्सटेंडेड फैमिली ऑफ इट्स मचा. लास्ट 1.5 ईयर से हम उनको ग्रूम कर रहे हैं. दे आर ब्रिलियंट एक्टर्स, उस पर हमें उनको सिखाने की ज़रूरत ही नहीं है. बट एज एन एक्टर्स की दहावी, एवरी थिंग हैज़ देयर टाइम, राइट? वट नेक्स्ट आफ्टर दहावी? सो दैट्स हाउ वी स्टार्टेड ग्रूमिंग देम कि यू नो गेट रेडी फॉर द नेक्स्ट थिंग, व्हाट इज़ गोना हैपन. सो प्रोफेशनली उनको अलग तरीके से बता के प्रिपेयर देम. बिगेस्ट वाज आर एसोसिएशन विद MI, जो सबसे बड़ा एक यूट्यूब, दैट टू रीजनल महाराष्ट्रियन प्लेटफॉर्म के साथ. आई थिंक द फर्स्ट टाइम सच ए बिग IPL team has associated. That's a proud moment for us. Lot of efforts, but it's all happened because of the YouTube. So our belief in YouTube has opened up an opportunity that we are now invited by MI. Hopefully और कुछ बड़ा future पे होगा. But I am believing कि YouTube, the way its Macha is going, I see a big future on that. And I expect more people to join in, क्योंकि कभी कभी lonely journey हमेशा मुश्किल हो जाता है. तो you want कि not just you, there are other people, because there are lot of stories to be told in the market. ऐसा कुछ नहीं कि हम 1, 2, 3 story बता सकते थे. Thousands of good stories. You just need to pick it up, put your trust on it, और you will get the result. काही दिवसांपासून तुम्ही मुंबईचे काही कोपरे एक्सप्लोर करतात, खूप फिरतात. तर अनेकांचं हे स्वप्न असतं मुंबई फिरणं, ते तुमचं या निमित्ताने पूर्ण होत आहे. इट्स मज्जाच्या माध्यमातून ते तुमचं पूर्ण केलं जात आहे. तर तुम्हाला तुम्ही कशी मुंबई समजून घेताय, तुम्हाला कशी मुंबई गवसती आहे? खरं तर मुंबई बघायला गेलं तर स्वप्नांचं शहर असं जाणलं म्हणजे लोक म्हणतात. आणि ते खरंच स्वप्नांचं शहर आहे. म्हणजे मुंबईत खूप वेगवेगळ्या गोष्टींना ऑपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे त्यातली एक मेन गोष्ट म्हणजे ॲक्टिंगच आहे. आणि खरं तर स्वप्न आहे की बाबा मुंबईत येऊन आपल्याला ऑपॉर्च्युनिटी घ्यायची आहे. खरं तर मुंबईमध्ये ज्या दिवशी आम्ही पहिल्यांदा आलो, आम्ही कारमधून जेव्हा बाहेर उतरलो ना, तेव्हा सगळ्यांना वाटलं की अरे यार आपण म्हणजे कुठे आलो आहे. पहिल्या दिवशी आम्हाला तिथलं वातावरण खरंच नाही मानवलं. पण जसं आम्ही मुंबई एक्सप्लोअर करत गेलो, वेगवेगळे ठिकाण बघत गेलो, त्या गोष्टींच्या माहिती जाणत गेलो, तसं वाटलं की अरे यार आपण इथे येऊन राहायला पाहिजे मुंबईमध्ये. आणि आता उद्या जातोय आम्ही, पण जाऊ वाटत नाही मुंबईतून, इतकी मुंबई आम्हाला आपलीशी झाली आहे. मला आहे ना पहिलीपासून आहे ना मला मुंबई आवडतीच नाही. कारण माझं हार्टचं ऑपरेशन झालं ना तर ते मुंबईत झालेलं. आणि तेव्हा आहे ना मला मुंबई इतके वाईट वाटायचे ना, कधीच मला वाटायचं नाही की मुंबईत मला नको यायला. आणि परत नंतर मम्मीला बी म्हणलं मला कधीच मुंबईला नाही जायचं. काय पण झालं ना, जरी आमच्या वगैरे असते ना तरी मी कधीच मुंबईला गेलो नाही, कारण मला मुंबईची भीती वाटायची. मग मम्मी म्हणली अरे काय नाही, तुझ्या चांगल्यासाठीच आपण मुंबईला गेलेलो. तू आत्ता इथं आहेस तर त्या मुंबईमुळे आहेस. कारण माझं ऑपरेशन मुंबईत येऊन झालेलं ना, मग मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये झालं आणि त्यांनीच मला वाचवलं. पुनर्जन्म झालेला आहे. आणि खरंच माहीत नाही एवढी मोठी मुंबई होती ती. अंकिता मॅडम, शौरीन सर, अर्चना मॅडम ह्या तिघांमुळेच आम्ही पहिल्यांदा एवढी मोठी मुंबई बघितली. आणि वाटलं नव्हतं एवढे हे करू, फिरू, वानखेडे स्टेडियमला जाऊ, परत सिद्धिविनायक मंदिरला, परत राणीची बाग, इस्कॉन टेम्पल, बरंच
काय बघितलं, खूप भारी वाटलं. परत इकडं मुंबईत येण्याचं कारण खरं तर आहे ना अंकिता मॅडम सर यांच्यामुळेच झालं आमचं. खरं तर मॅम आलता की मला फोन आलता की नाही का तुला मुंबईला यायची, खूप भारी वाटलं. पण मॅम बोललेलं की पुढे जाणार हे सांगणार नाही, ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे. आता कधी मुंबईला जातोय हे असं सरप्राईज बघायचं होतं. आणि जेव्हा मुंबईत आलो तर मी असं प्रत्येकाकडे बघत होतो नाही का, ह्याला कसलं भारी. आणि प्रत्येकाला विचारत आलं तुम्हाला माहिती आहे का काय, मॅमने तुम्हाला फोन केला, तुम्हाला सांगितलं का सरप्राईज काय सांगा मला, बघायचे काय. प्रत्येकजण मला म्हणतोय अरे मलाच माहीत नाही, मी तुला सांगू नाही का. तरी मग मॅमने फिरवलं तर खूप भारी वाटलं नाही का. मुंबई इंडियन्स जायला भेटलं म्हणजे स्वप्न होतं. मी मॅमला सांगितलं का अरे जर झालंच काय तर बघा, आणि खूप ते जायला भेटलं. आणि मुंबईत तसं फिरलं तेवढं कमी बघतोय आम्ही, असं वाटतंय जावं तिकडं पहिलं नाही बिल्डिंगमध्ये चालू वाटतं, प्रत्येकाला फिरून इच्छित वाटतं. कारण की जे कधी बघितलंच नाही मोठं, त्यामुळं बघते नवीनच. हो स्नोवर्ल्ड असं वाटलं की बर्फातच गेलोय. हो मी गेला डायरेक्ट बर्फच खेळायला सुरुवात केली. ह्याला बर्फ फेकून आणला आणि वाटलं नाही का ते बर्फ कडक होता, मग वाचलं नाही मला नंतर नव्हतं काय मागलं जोरात लागलं तुला आहे ना. म्हणजे मॅम म्हणले ना आम्हाला ते सरप्राईज होतं आणि त्यात एक स्नोवर्ल्डचं सरप्राईज होतं. मी म्हटलं स्नोवर्ल्ड म्हणजे काय, मला खरंच माहीत नव्हतं स्नोवर्ल्ड. तर मॅडमने सांगलेलं जे बाहेर असतं का नाही बर्फाचा देश वगैरे काय काय, तर ते इकडे त्यांनी एक छोटंसं जग बनवलंय की तुम्हाला तिथं आनंद मिळेल. मग मी म्हटलं चालतंय बघूया आपण कसं आहे. मी जेव्हा गेलो ना, मी सगळ्यात पहिल्यांदा आहे ना आम्हाला पूर्ण पॅक केलेलं त्यांनी. मी हँडग्लोव्ह वगैरे सगळं काढलेलं तिथं. आणि पहिला हातात बर्फ घेतला, पहिलं काही वाटलं नाही. जेव्हा फेकून मारला परत नंतर हातातला सुंब पडला, शेवटपर्यंत हात सुंब होता. आणि खरंच भारी वाटलेलं. पहिल्यांदा स्नोवर्ल्ड मध्ये गेलो आणि तिथली माणसं वगैरे खरंच चांगली होती. त्यातली स्नोवर्ल्ड मध्ये मुंबईत आहे ते मोठ्या मॉलमध्ये होतं आणि वाटलं नव्हतं तिथं आमचे फॅन्स भेटतील. आणि स्नो वर्ल्ड मध्ये आत आमचेच फॅन होते आणि त्यांनी आम्हाला ते म्हणायचे, आम्ही म्हणलं ना त्यांनी गाणी लावलेली, तर आम्ही म्हणलं दादा आम्ही नाचू का, तर ते म्हणले थांबा सगळ्यांनी बाहेर काढतो तुम्ही सेपरेट नाचा. आम्ही सगळे नाचलो, भारी वाटलं नाही का. आपले फॅन भेटते ते आणि ते आपल्याला स्वतःहून थांबवते, ते सगळ्यांनी काढून आपल्याला थांबवते. म्हणून टकराव होईना पण देते त्या. मला एक गोष्ट सांगायची आहे स्नोवर्ल्डबद्दल. खरं तर बाकीच्या ठिकाणी जिथे जिथे आम्ही गेलो ना तिथे फक्त लिमिटेड माणसं होती की आम्ही 7 जण मॅम, आणि तिथे काय एवढं हे नव्हतं. पण स्नोवर्ल्ड एक अशी जागा आहे जिथे आमच्यापासून ते आमच्या मॅम परत आमचे जे दादा वगैरे ते सगळ्यांनी एन्जॉय केलं. त्याच्यामुळे तिथे आम्हाला सगळ्यात जास्त मजा आली. खूप आहे की आम्ही फुटबॉल व्हॉलीबॉल खेळत होतो सगळे आणि बॉलच होता मारायलाच गेलो दुसरीकडे फटका लागतो काहीच करत नाही. इतके हात सुबन ओठ चेहरा सगळा पडला होता. हात लावले की जाणतच नव्हतं की आपला चेहरा येतोय का हात आहे बाबा काय जाणत नव्हतं. अरे हाय का नाही हेच कळत नव्हतं. सगळे एकत्र होते, खूप मजा आली. ओमने आता रेफरन्स दिला की तुमचे काही चाहते तुम्हाला भेटले, तर आतापर्यंत तुम्हाला तुमच्या लक्षात राहिलेली चाहत्यांनी दिलेली प्रतिक्रिया, लक्षात राहिलेली प्रतिक्रिया आणि शिवाय इंडस्ट्रीमधल्या काही दिग्गजांनी पण तुमचं कामाचं कौतुक केलंय, तर त्यांच्यापैकी काही लक्षात राहिलेल्या प्रतिक्रिया आपली शेअर करा ना. मला कालचीच एक गोष्ट सांगायची आहे. आम्ही जेव्हा मॅच बघायला गेलेलो आम्ही बाहेर थांबलेलो, आमचे बाकीचे मेंबर्स येत होते म्हणून, तर एक मुलगा होता यश तो साईड तो आणि पोस्ट टाकलेले स्टोरी टाकलेली तो ते फॉलो करत आम्हाला तिथे भेटायला आला. तो मॅच बघायला नव्हता आला, तो आम्हाला बघायला आलेला आणि तो ज्या प्रकारे व्यक्त झाला ना ते खरंच खूप भारी होतं. ते लक्षात राहील मुंबईला. मोठ्या दिग्गजांनी म्हणजे आता तसं तर छाया कदम मॅमनेच एका व्हिडिओवर कमेंट केलेली माझ्या
इंटरव्ह्यू अंकिता मॅमनी माझा एक इंटरव्ह्यू घेतलेला, त्यात मी गाणं म्हणलेलं आणि ते खूपच मस्त झालेलं. आणि छाया कदम मॅमनी स्पेशली त्याच्यावर कमेंट टाकलेली. मग ते भारी वाटलं की एवढं मोठ्या ॲक्टरनी आपल्याला म्हणजे तो बघतोय आपल्याला, म्हणजे काहीतरी करतोय आपण. जसं सई दीदी म्हणाले की काल आम्हाला फॅन्स मिळाले, तर तिथेच नाही, आम्ही जाऊ तिथे आम्हाला फॅन्स मिळतात. ते आमच्यासोबत फोटोज काढतात, व्हिडिओज काढतात. ते बघून खूप भारी वाटते की आपण काहीतरी करतोय. मुंबईसारख्या शहरामध्ये आपल्याला कोणीतरी ओळखतंय. ते ऐकून खूप मस्त वाटतं, ते बघून खूप भारी वाटतं. असं आतापर्यंत तुम्ही सोशल मीडिया किंवा तुम्ही जे कंटेंट कन्झ्युम करता याबद्दल सांगितलं, पण तुम्ही फावल्या वेळात विरंगुळा म्हणून काय करता? वाचता का? वाचत असाल तर काय वाचता? मी खरं तर आत्ता 9वीत आहे, म्हणून मी मराठीचे पुस्तक वगैरे, मला म्हणजे माझी मराठी थोडीशी कच्ची आहे, म्हणून मी थोडंसं इम्प्रूव्ह करते मराठीमध्ये वाचून वगैरे. मी पण मोस्टली मराठी पुस्तकं असतात किंवा गोष्टींची पुस्तकं अशी वाचतो, कारण त्यातून आपल्याला नवीन नवीन शब्द कळतात. आणि जे आता माझं कॅरेक्टर आहे त्यामध्ये जर असे सगळे वैचारिक शब्द आहेत, त्यामुळे मला ते परत सोपं पडतं कॅरेक्टर जेव्हा मी सीन करतो तेव्हा. आता सिरीजला यायच्या आधी तर म्हणजे चुका माहीत नव्हत्या, ते अभ्यासाचं पुस्तक पण वाचत नव्हतं त्यावेळी. आता म्हणजे वेगवेगळी पुस्तकं वाचायला लागलोय, गोष्टींची झाली, म्हणजे कारण त्यातनं इम्प्रूव्हमेंट पण होते आणि एंटरटेनमेंट पण भेटतं. मग तेवढीच मजा आहे सगळं हे करण्यात. मी तर आहे ना पुस्तकं वगैरे वाचत नाही, पण कधी जर बोर वगैरे वाटलं ना तर मी मराठी पिक्चर बघतो. कारण मी प्रत्येकाची ॲक्टिंग कशी आहे आणि आपल्यात काय कमी आहे ते मी बघतो. मला आहे ना जास्त करून मराठी मूवी आवडते. ते भरत जाधवांच्या मूवी, परत अशोक सराफ यांच्या मूवी मला खूप आवडते. मी त्यांच्या जास्त करून मूवी बघतो, कारण त्यांची ॲक्टिंग खरंच खूप भारी आहे. म्हणून त्यांच्या जाता जाता मठाच्या वाचकांना, प्रेक्षकांना सिरीज बद्दल काय सांगाल? आतापर्यंत ज्यांनी सिरीज पाहिली आहे किंवा नाही पाहिली आहे अशा सगळ्यांना काय मेसेज द्याल? मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की म्हणजे 8वी पहिला तर तुम्ही 8वी बघा आणि मग 10वीकडे या. 8वी म्हणजे असं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या बालपणाची आठवण नक्की होईल. किंवा कोणच असं नसतं की ते डायरेक्ट शहरामध्ये आलं आहे. प्रत्येकजण स्ट्रगल करतो आणि मग शहरामध्ये येतो. तसंच मग प्रत्येकाची सुरुवात एका खेड्यापाड्यातल्या गावापासून होते. मग ते सगळं आपल्याला बालपण आपलं आठवतं, किंवा आपण कशा कशा काय काय गोष्टी केलेल्या, किंवा आईचं ते लहानपणीचं प्रेम, आपण शाळेत आपला कुठला काही सण असेल किंवा काय, मग त्याची तयारी, ते सगळं आपल्याला इथं दिसतं. इवन आपल्याला आपल्या शाळेतलं प्रेमसुद्धा जाणवून येतं, किंवा सगळं गोष्टी म्हणजे आठवतात. आणि लोक खरंच आजपर्यंत जेवढ्या कमेंट आलेत, लोक खूप इमोशनल झालेत ही सिरीज बघून. सो मी एवढंच सांगेन की तुम्हाला तुमचं बालपण आठवेल, त्यामुळे नक्की सिरीज बघा. खरं तर सांगायला गेलं तर ही वेबसिरीज बघून आहे ना, म्हणजे पहिलं तर 8वी बघा, 8वी मध्ये भरपूर काय काय कळलं की बाबा या मुलांच्यात असं असं होतं. म्हणजे आता काही पॅरेंट्स असे असतात ना की म्हणजे काही मुलांचं कळून येतं काय झालं असेल तर घरी, मग त्यांना डायरेक्ट थ्रेटन करतात की तुला घरातनंच बाहेर काढीन. पण ते समजत नाहीत की चेंजेस झालेत वगैरे वगैरे. आणि मी एक गोष्ट अजून रिकमेंड करेन की 8वी बघून मग 10वी बघा, कारण मग तुम्हाला लिंक कळेल त्यातली. हां एवढं. की आमच्या सिरीजमध्ये सगळ्या गोष्टी मानल्यात. जसे की गावाकडची जी मुलं असतात, स्पेशली मुली, त्यांना काही काळानंतर शिकायला मिळत नाही, तर त्यांचा जो स्ट्रगल असतो किंवा जे लांब राहतात स्वतःच्या शाळेपासून, त्यांच्या शाळेसाठी शिकण्यासाठी जो स्ट्रगल असतो लहान मुलांचा, तो आमच्या सिरीजमध्ये दाखवला आहे. परत ज्या आजूबाजूला आपल्या गोष्टी घडतात, ज्या कोणी बोलतही नाही, त्या आमच्या सरांनी लिहून त्या आमच्या माध्यमातून दाखवल्यात. परत मैत्री, प्रेम किंवा सगळ्याच गोष्टींचा सार आहे ना, ती आमची वेबसिरीज आहे. लाईक 8वी सुद्धा आणि 10वी सुद्धा. त्याच्यामुळे दोन्ही वेबसिरीज बघा, तुम्हाला दोन्हीसुद्धा वेबसिरीज नक्की आवडणार.
मी फक्त एवढं सांगेन की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा 8वी बघा. तुम्ही पहिला एपिसोड लावला ना, जवळ आमचे एपिसोड संपत नाही त्यावर तुम्ही उठणार नाही, एवढी मी नक्की गॅरंटी देतो. आणि 10वी पण तुम्ही तशीच करणार. तुम्ही पहिला जर एपिसोड स्टार्ट केला ना, आत्ता आमचे जवळजवळ 30 एपिसोड झालेत ना, तुम्ही 30 एपिसोडपर्यंत उठणारच नाही. कंटिन्यू बघत राहाल, एवढी आमची वेबसिरीज चांगली आहे. आणि प्रत्येक एपिसोडमध्ये खूप काही नवीन आहे आणि नवीन बघायला भेटणार तुम्हाला. तुमचं लहानपणीचं बालपण सगळं जगायला मिळेल. तुम्ही लहानपणी काय मस्ती केली, काही जणांनी प्रेम केलं, तर काही जणांनी भांडणं केली. प्रत्येक एपिसोडमध्ये काही ना काहीतरी बघायला भेटणार. त्यामुळे तुम्ही नक्की बघा 10वी आणि 8वी. 8वी आणि 10वी वेबसिरीज अशी आहे की बारक्या पोरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकजण बघू शकतो. मग नाही का, प्रत्येकाच्या काहीतरी आठवणी असतात. बारीक पोरगा आता शाळेतलं बघू शकतो, जी तरुण पिढी येते तर शाळेतलं येते. आणि तरुण पिढी म्हातारपण आहे ना, ते हे बघू शकतं नाही का, जुन्या काळात त्यांनी काय काय केलं ते बघू शकतं, आठवू शकतं त्यांना सगळं. त्यामुळं असं आहे. पण वेबसिरीजचं अचानक सर नाही मी अचानक बोलायचे नादात मी डायरेक्ट इकडं. मी त्याचं सांगतो, म्हाताऱ्या माणसाने जर करायचं म्हणलं ना, त्यासनी विरंगुळा काहीच नाही. म्हणजे त्यांच्या आयुष्यात सतत काम असतं, तर त्यासनी कुठंतरी जरा मजा मस्ती बघायची असेल ना, तर आमची वेबसिरीज नक्की बघा. खरंच खूप भारी आहे. म्हाताऱ्या माणसापासून ते पाक लहान असलेल्या पोरांपर्यंत बघू शकता. म्हणजे बघणार आहे ना, तो प्रत्येक तो सगळं यातून घेतो. खरंच 8वी बघा, 8वीमध्ये कसं लहान असतो आपण तर जरासे. मग सगळ्यांचे आम्ही 4 मित्र आहे. मग आम्ही मित्र काय काय करतो, कुठं कुठं फिरतो, कसं कसं वागतो, चेष्टा मस्ती सगळं. मग 8वी तुम्ही बघितलं की तुम्हाला तुमचं 8वीतलं वर्ष आठवलं की आपण कसं वागलो होतो बाबा, आपण अशी मस्ती मजा केली होती. आणि मग आता 10वी, आता पुढचं मग आता 10वी 10वीमध्ये तुम्हाला वाटेल की आठवलं सगळं की बाबा किती भीती वाटली होती, परीक्षेचा काळ सगळा, की आपण नापास होतोय का पास, हे अभ्यास बाबा, तर या अभ्यासामध्ये थोडीशी मस्ती, मग नाही बाबा अभ्यास केला पाहिजे नापास होईल, मग परत अभ्यास, परत मस्ती. ही जी सगळी मज्जा आहे ना, ती सगळ्यांना आवडते. मला थोडं बोलायला आवडेल या गोष्टीमध्ये. महाराष्ट्र टाइम्स जो आहे पेपर, तो समाजाचा आरसा आहे. तो जे काही दिसतं ते स्पष्टपणे पेपरमध्ये सगळ्या गोष्टी येतात किंवा काय. मला वाटतं 8वी 10वी सिरीजसुद्धा आहे ना, ती त्याच पद्धतीने जे काही समाजामध्ये चालू आहे, तुमचा जातीभेद असू देत, तुमचं गावातलं छोटं फार राजकारण असू दे, ते एका वेगळ्या पद्धतीने म्हणजे कलाकृतीनुसार ते दाखवले गेले. आणि अगदी म्हणजे पेपरमधली एखाद्या बातमीची मांडणी असू देत आणि इकडं गोष्टीमधली मांडणी असू देत, तर मला असं वाटतं की मटा आणि या सिरीजमध्ये 10वी आणि 8वीमध्ये खूप सारं साम्य आहे. तुम्ही जशी सिरीजमध्ये धमाल करताय तशीच आज धमाल तुमच्याशी गप्पा मारून आली. थँक्यू सो मच तुम्ही इथे आल्याबद्दल आणि पुन्हा येत राहा. थँक्यू.